दाखवले सकाळचे 6:30 वाजता आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला घेणार आहोत आपण राजकीय विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये महायुतीने प्रचाराचा नारळ फोडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा पार पडली। दोन्ही नेत्यांनी ठाकरे बंधूंसह इतर विरोधकांवर टीका केली। मुंबईमध्ये गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलंय। बीडच्या धर्मापुरीमधील एका विद्यालयामध्ये कार्यक्रमादरम्यान आमदार धनंजय मुंडेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय। एखाद्या चित्रपटातील खलनायक लक्षात राहतो, परंतु नायक लक्षात राहत नाही, हे बदलायला हवं अशी अपेक्षा धनंजय मुंडेंनी व्यक्त केली आहे। अकोल्यामध्ये भाजपनं तिकीट नाकारल्यानं आशिष पवित्रकार यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि पवित्रकार यांना चष्मा हे चिन्ह मिळालंय। प्रभाग क्रमांक 13 मधून आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। महापौर पदावर बसण्यासंदर्भात उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केलंय। आम्ही कुणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण 16 तारखेला अशी परिस्थिती निर्माण करू की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर बसू शकणार नाही, असं उदय सामंत म्हणाले। महायुतीच्या काळामध्ये कोल्हापूरची वाताहत झाली असा आरोप करत आमदार सतेज पाटलांनी महायुतीवर टीका केली आहे। उपमुख्यमंत्री आले की एका रात्रीमध्ये रस्ता कसा होतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। संजय शिरसाट गुवाहाटीला मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी गेले होते असं म्हणत इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाटांवर निशाणा साधलाय। खोक्यावर विकणारे लोक आमच्यावर टीका करणार का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। सोलापुरात मनसे नेत्याच्या हत्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडी आक्रमक झाली। हत्या राजकीय हेतूने केल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। शिवाय पोलीस आणि स्थानिक प्रशासन भाजपच्या दबावाखाली येऊन काम करत असल्याचा आरोप सुद्धा प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीनं उमेदवारी न दिल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा असा प्रचार हिंदुत्ववादी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजीमध्ये प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेत। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी या प्रचार फेरीमध्ये सहभाग सुद्धा घेतला होता। अमरावतीच्या हॉटेल महफिल इनमध्ये भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची महत्त्वाची बैठक झाली। प्रचाराच्या रणनीती संदर्भामध्ये भाजपची बैठक सुरू आहे। अमरावतीमध्ये 4 जानेवारीपासून भाजपचा प्रचार सुरू होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची देखील प्रचार फेरी होणार आहे। जळगावच्या पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार सुनीता किशोर पाटील यांनी स्वीकारला। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील सुद्धा उपस्थित होते। नवी मुंबईमध्ये ठाकरे गट आणि मनसेनं संयुक्त पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आश्वासनांची पोलखोल केली। वनमंत्री गणेश नाईक यांचं 24 तास पाणी मिळण्याचं तर माजी आमदार संदीप नाईक यांचं 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचं वक्तव्य दाखवण्यात आलं आणि आश्वासनं अजूनही पूर्ण झाली नसल्याची टीका सुद्धा गजानन काळेंनी केली। धुळ्यामध्ये उमेदवार बिनविरोध करण्यासाठी भाजपनं विरोधी उमेदवारांना आमिष देऊन अर्ज माघारी घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे। शिवाय महापालिका निवडणुकीमध्ये शहरातील अनेक गुंडांना उमेदवारी दिल्याचा आरोपही यावेळी अनिल गोटे यांनी केलेला आहे। मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 28 कांदिवली पूर्व इथल्या शिवसेना शिंदेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला। तिकीट वाटपावरून हे सगळे पदाधिकारी नाराज होते। जळगाव महापालिकेमध्ये 6 जागा बिनविरोध झाल्यानं गुलाबराव पाटील यांनी आनंद व्यक्त केला। शिवाय संजय राऊतांनी केलेल्या टीकेला सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय। उमेदवारांना डांबायला आम्हाला वेळ नव्हता, बिनविरोध होण्यासाठी मी उमेदवारांच्या घरी जाऊन प्रयत्न केले असा टोला सुद्धा गुलाबरावांनी लगावला। संजय राऊत आणि महेश मांजरेकर ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार आहेत, त्यावरून गिरीश महाजनांनी टीका केली। लोक हसतात मुलाखतीला, ज्यांच्या मुलाखती प्रश्नोत्तरात आधीच ठरलेली असतात
असा खोचक टोला सुद्धा महाजनांनी लगावलेला आहे. राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या मुंबई विकासाच्या प्रेझेंटेशनवरून टीका केली आहे. दोन युवराजांनी एक वर्कशॉप आयोजित केलं होतं. त्यांना पाहून बालक पालक सिनेमाची आठवण झाली. पालकांना अभ्यास मुलांना करून कसं पाठवायला हवं होतं असंही शेवाळे म्हणाले. अजित पवारांनी केलेल्या टीकेला रवींद्र चव्हाणांनी जशास तसं उत्तर दिलंय. आम्ही जर बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण निर्माण होईल असा इशारा सुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना दिलाय. देशाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध कधीच निवडले गेले नाहीत असा हल्लाबोल बिनविरोध उमेदवारांच्या निवडीवर संजय राऊतांनी केलाय. सत्ताधाऱ्यांवर त्यांनी निशाणा सुद्धा यावेळी साधलेला होता. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले होते. संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुमारे 20 मिनिटं चर्चा झाली. ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जो वचननामा जाहीर करणार आहेत त्यावर चर्चा सुद्धा झाल्याची माहिती आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकत्रित मुलाखत होणार आहे. खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार आहे. संजय राऊतांनी ट्विटमधून याची माहिती दिली आहे. भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराला सुरुवात झाली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी समता भूमी इथून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. ठाकरे गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर महिलेनं गंभीर आरोप केलेला आहे. शरीर सुखाची मागणी केल्यानं माझं तिकीट कापलं असल्याचा आरोप यावेळी महिलेनं केलाय. तर या महिलेचे सर्वच्या सर्व आरोप चाबुकस्वारांनी फेटाळून लावले. ज्ञानाचा विकास झाला तरच देश विश्वगुरू बनू शकतो असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय. प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन या 3 सूत्रांच्या आधारे शिक्षणाचा विकास ही समाजाची सर्वात मोठी गरज असल्याचंही गडकरी म्हणाले. पनवेलमध्ये काल भाजपचे एकूण 6 उमेदवार बिनविरोधपणे निवडून आले. विरोधी पक्षातील उमेदवारांना आमिष देऊन उमेदवारांची पळवापळवी करण्यात येत असल्याचा आरोप मनसेने केला होता. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. मनसेचे शहर प्रमुख योगेश शिल यांनी हा व्हिडिओ समोर आणलाय. आणि यानंतर घेऊयात गावखेड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणी बच्चू कडूंनी आंदोलन केलंय. किडनी विकायला भाग पाडलेल्या शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन कडू आणि राजू शेट्टींनी आंदोलन केलंय. धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी भाऊसाहेब हिरे यांनी शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन स्त्री जातीच्या अर्भकाविषयी डॉक्टरांकडे विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरातील एका मंदिरामध्ये स्त्री जातीचं अर्भक आढळलं होतं. पोलिसांनी हे स्त्री जातीचं अर्भक भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं.